कव्हर पेजवरून तुम्हाला असं वाटेल बोरनान माझं आहे, पण नाही, बोरनान होतं याचं म्हणजे शिवचं. गेल्या गेल्या बघितलं तर हा मैत्रिणींसोबत खेळण्यात बिझी होता. आतमध्ये जाऊन बघितलं तर डेकोरेशन तयार. खरं तर ना, डेकोरेशन करायला आम्हाला लवकर बोलवलं होतं, पण हीच ती, हिच्यामुळे 1-2 तास लेट झाला. मग काय, तिलाच कामाला लावलं. फुल ना फुलाची पाकळी, हातभार लावायला लावला. पण ती पण काय कमी नाही, तिच्याबरोबर बोरनान ज्याचा आहे त्यालाही कामाला लावलं, प्लस या आरूलाही. तोपर्यंत इकडे हा बोरनान बॉय 50% तयार झाला. तोपर्यंत आमचं इकडे बाकीच्या लोकांच्या स्टोऱ्या स्टेटस बघणं चालूच होतं. कारण रथसप्तमीचा शेवटचा दिवस, त्याच्यामुळे सगळ्यांचं बोरनान, हळदी कुंकू हे चालूच होतं. तोपर्यंत इकडे बोरनानाला त्याच्या मैत्रिणींनी हजेरी लावली. मैत्रिणींचा पाहुणचार झाल्यावर परत याने याच्या मेकअपला सुरुवात केली आणि फायनली तो त्या पाटावर जाऊन बसला. आता आम्ही एवढं हसतोय कारण ही माई आम्हाला हसवत होती. इकडे या शिवचं एक वेगळंच, त्याचं काउंटिंग चाललं होतं. अरे बाबा, आम्ही नाही नेत जाताना प्लेट. आणि फायनली बोरनानाला सुरुवात झाली. 1 बाय 1 सगळ्या बायकांचे नंबर चालू होते आणि इकडे मात्र शिवचं चोरून चोरून चिरमुरे खाणं चाललं होतं. पण बघितलं आम्ही, अरे बाबा तुझंच बोरनान आहे, जरा दमादमाने खा. तो चिरमुरे खात होता तोपर्यंत आम्ही इकडे लाडू आणि चकलीवर ताव मारला. काय नाही हो, लहानपणी माझं बोरनान करायचं राहिलं होतं ना. माझंच काय, या सगळ्यांचंच राहिलं होतं. मग काय, 1 बाय 1 आम्ही चान्स मारून घेतला. प्लीज डोंट टेक सिरियसली. इट इज द पार्ट ऑफ जोकिंग अँड टाइमपास. बाय द वे, तुम्हाला माहिती आहे बोरनान का करतात ते? आरोग्य उत्तम राहावं आणि वाईट नजरेपासून संरक्षण मिळावं, यासाठी बोरनान करतात. याची सुरुवात संक्रांतीपासून होते आणि शेवट रथसप्तमीपर्यंत असतो. म्हणजे या मधल्या काळात कोणत्याही एका दिवशी करत असतात.